तलवारीमध्ये आणि सिंहासनामध्ये ताकद असते, पण न्याय आणि प्रेमामध्ये त्याहीपेक्षा जास्त ताकद असते. प्रेमाने संपूर्ण जगही जिंकता येतं, याचा आदर्श ठेवणाऱ्या अहिल्याबाई होळकरांना मी कुमारी गिरिजा निलेश टवलारे वंदन करते. आजच्या आधुनिक जगात एक गैरसमज पसरला आहे की जुन्या काळी भारतामध्ये स्त्रीला खूप कमी लेखले जात होते. त्याचमुळे अहिल्याबाई होळकरांसारख्या महान स्त्रियांच्या जीवनाचा अभ्यास करणे आज मुलींना आवश्यक आहे. अहिल्याबाई होळकर ज्यांनी राजवाड्यात बसून सत्ता भोगली नाही, तर प्रजेच्या मनामनात जाऊन घर केले आणि या राज्याला वाचवले. अहिल्याबाई होळकर ज्यांनी विधवांसाठी महान कार्य केले, विधवांना वाचवले, त्यांना नवीन जीवन जगण्याची प्रेरणा दिली. अहिल्याबाई होळकर ज्यांनी मुघलांनी पाडलेल्या देशभरातील मंदिरांना पुन्हा बांधले आणि एका स्त्रीमध्ये काय शक्ती असू शकते हे संपूर्ण जगाला दाखवून दिले. हो, आज महिला सशक्तीकरणाच्या बऱ्याच गोष्टी समाजात केल्या जातात, पण कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना अहिल्याबाईंनी ते त्या काळीच करून दाखवले होते. आणि एका स्त्रीच्या जीवनामध्ये तिच्या विविध भूमिका काय असतात आणि त्या कशा पार पाडायच्या याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्याबाई. एका छोट्याशा गावात ही एक छोटीशी 8 वर्षांची मुलगी एकदा तिच्या मैत्रिणींसोबत वाळूची शिवपिंड बनवत असते. तेवढ्यात तिकडून घोड्यावरून एक मोठा ताफा येतो. सर्व मुलं पळून चालले जातात की आपण या घोड्याखाली येऊन तुडवल्या जाऊ, पण अहिल्याबाई मात्र त्या शिवपिंडीला स्वतःच्या अंगाखाली घेतात आणि तशाच बसून राहतात. इतक्या लहान वयामध्ये एवढ्या निर्भीडपणाची शिकवण त्यांनी आपल्याला दिली. आज आपण लहान मुलं वीज कडकडली, अंधार पडला तरीही घाबरतो. त्यांच्या पतीला सुरुवातीला राज्यकारभार, लढाई यामध्ये विशेष आवड नव्हती. केवळ सत्तेचा फायदा करून घ्यायचा एवढाच विचार. परंतु पत्नी म्हणून स्त्रीचे कर्तव्य काय, तर प्रेमाने शांत राहून त्यांनी त्यांच्या पतीला सुद्धा त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यासाठी स्वतः कमीपणा घेतला, सोबतच घर सुद्धा सांभाळले. त्यांचे सासरे श्री मल्हारराव होळकर यांच्या शिकवणीप्रमाणे जगत राहिल्या. आज मीच का करू या विचाराने स्त्रिया आपल्यामधली देवीची शक्ती विसरत चालल्या आहेत. त्यांच्या पती निधनानंतर त्यांच्या सासऱ्यांचे सुद्धा निधन झाले, पण त्या खचून गेल्या नाहीत. हे राज्य आपले आहे, मी विधवा झाली पण माझ्या राज्यातील स्त्रिया विधवा व्हायला नको, आणि झाल्यास तर त्यांची हालही व्हायला नको या विचाराने त्या स्वतःचे दुःख विसरून घराबाहेर पडल्या. येईल त्या संकटांशी लढल्या. आज छोट्या छोट्या दुःखांना कंटाळून आत्महत्या करणाऱ्या मुलींसाठी, महिलांसाठी हे एक विशेष आदर्श उदाहरण आहे. मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी ईश्वराने आईलाच दिली आहे. मुलांना संस्कार देण्यासाठी आईला कठोर व्हावेच लागते. आपला मुलगा छोट्या छोट्या शिक्षा देऊन तो सुधारला नाही, तर त्याला अहिल्याबाईंनी थेट स्वतःच्या मुलाला मृत्यूदंड दिला. काय यातना झाल्या असतील त्या मातेच्या मनाला. थोडक्यात काय, मुलगी, सून, पत्नी, आई कोणीही असो, स्त्री एक देवी आहे, आणि जर तिने तिच्या स्वतःमधली देवीची शक्ती जागृत केली तर ती हे घरच काय, संपूर्ण देश आणि जग सुद्धा जिंकून घेऊ शकते. आणि याचेच एक आदर्श उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर. धैर्य, न्याय, प्रेम यांची मूर्ती. जगभरात प्रसिद्ध झाली अहिल्याबाईंची कीर्ती. सर्व स्त्रियांना अभिमान वाटावा अशी जिची नीती. किती सांगू मी तिची महती, किती सांगू मी तिची महती. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. धन्यवाद.